देव घ्या. आता हिंदू कोबऱ्यांची हाक ऐकल्याबरोबर भवानी माळावरचे सगळं गडी गोळा झालं. काय नवं ऐकायला आले. सगळ्यांनी बघितलं अरे रोज वेगळा माल असतो, हे आज वेगळं देव घेऊन कोण आले. काय करायचं आता मलाही सांगता का मावश्यावर, मलाही सांगा. समजा तुकोबरायांचं ऐकून जर तुमच्या मालकानं देव घरी आणलाच, कशात घालाल? भाजीत घालाल, भाकरीत घालाल, कशानं आणलाय त्याच्याच टकोऱ्यात घालाल. काय काय कशा बरोबर खायचं हे तरी घ्यायचं म्हणजे नक्की काय, घ्यायचं सगळं करायचं. काय जर म्हणतील महाराज तुम्ही मगाच्यापासून एकच ठोका लावलाय देव घ्या देव घ्या, का घ्या तुम्ही सांगताय म्हणून? त्याचं कारण आहे. जीव हा ग्राहक आहे. जीव हा काय ग्राहक आहे आणि ग्राहकानं घ्यायचं असतं. ग्राहकाचा जन्म कशासाठी झालेला आहे? घेण्यासाठी. नाही कळलं? उदाहरण सांगतो. खोरं पाहिलंय का? खोरं काय म्हणते तुमच्याकडे? फावडं का? तर फावडं तर फावडं काय म्हणतात? फावडं खोरं फळ्या काय असेल बर ध्यानात आलं का? मॉडेल ध्यानात आलं का? हा. खोरं कसं असतं तुमच्याकडे? असं असतं का? असं नक्की कसं असतं? खोरं कसं असते? असं असते. बरोबर आहे. तुमच्याकडं आमच्याकडे मग जमला खोरं. हे खोरं, या खोऱ्याला काय माहित आहे? वाढायचं कोणाकडे? न कळलं का? नाही कळलं. खोऱ्याला काय माहिती? वडायचं कोणाकडे? आपल्याकडे. माती आली उड, मुरुम आला उड, शिरा आला उड, बुंदी आली उड. एवढं द्या ना ठेवा. काय उड असं जे कार्य करताय, असं कीर्तनात मी दृष्टांत दिला. आख्या कीर्तनातलं त्याला तेवढंच आठवलं, म्हणजे तेवढंच आवडलं. आणि ती काय करतो माहिती आहे का? फोन करतो आता. फोन करून ती हॅलो बिलो म्हणत नाही, मी आपला त्याचा दम होस तर त्याला वड 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 म्हणायला होतो. त्याचं तुम्ही आज ध्यानात फक्त तेवढं ठेवा. काय जसं खोऱ्याला वडायचंच माहितीये, दुसरं काही माहित नाही, तसं जीवाला घ्यायचं माहितीये. काय करतोय मी? बोला ना. कुठपर्यंत? माती वडूस्तवर कुठली? तरी बी वड. माती दिवशी मी जात का बसत नाही. तिथं मी वडतोय, म्हातारीला घेऊन पाया पडायला लावतोय. कुणीतरी कावळा शिवाना म्हणल्यावर कोणतरी गावातला जाणकार असतं, ती म्हणते ए पोरांनो उठा आणि त्या म्हातारीला घेऊन पाया पडा आणि जरा मोठ्यानं बोला. सांगा म्हाताऱ्याला काय काळजी करू नको, लवकरच तुझ्या मागं पाठवतो. अरे मिळलं तरी मी जात सोड ना, कुठपर्यंत वड. लक्षात घ्या महाराज, गंमत अशी आहे, आमचं आयुष्य अख्खं घेण्यावरती जातं, पण काय घ्यायचं हे कळायला पाहिजे. काय घ्यायचं हे कळायला पाहिजे. कारण बाजारात दोन प्रकारचा माल आहे, एक ओरिजिनल, दुसरा डुप्लिकेट. ओरिजिनल आणि डुप्लिकेट जर नाही ओळखू आला ना तर लय घोटाळा आहे. आणि डुप्लिकेट मालाची गंमत अशी आहे, जाहिरात नाही जोरात असते.
हा डुप्लिकेट मालाचं पॅकिंग जोरात, जाहिरात जोरात, आणि त्यामुळे पळते ती सगळी त्याच्या माग बरोबर का नाही? हा जाहिरातीनं देण्यात आलं लय दिवसापूर्वी एक जाहिरात बघितली वा टीव्हीवर. ती क्रीम एक होती म्हणे ती 7 दिन में निखर जाता है. मला कोड पडलं म्हणलं कसं काय होईल वर्गी म्हणलं प्रयोगच करून बघूया. काय केलं दुकानात गेलो चांगल्या 5-50 टूब आणल्या आणि दारात एक म्हशीचं रीड गोठलं. रोज सकाळचा नित्यनेम बंद केला पण उठल्या उठल्या पहिल्यांदा रेडखाला 2 टुबा चोळायच्या. 8 दिवस झालं 15 दिवस झालं रेडकू काय उजळ ना. उजळ का तुला लावणारा उजळेल का तरी मी तुला संपवता आई येण्याचा बाजार आहे मला काय कळणार काय आहे. याच्यापेक्षा मल्टीपर्पज औषध मी सांगतो. माझ्याकडचं औषध मल्टीपर्पज आहे, तुमचं कुठल्याच कामाचं नाही, पण मी सांगतोय ते मल्टीपर्पज आहे. तुम्हाला जर चेहरा तजेलदार पाहिजे असेल मी सांगतोय ते औषध घ्या. 1 किलो बेसन पीठ आणा. मल्टीपर्पज आहे मल्टीपर्पज. मुलतानी माती आणा बरोबर का. आंबे हळद आणा. याचं थोडस मिश्रण करायचं. आठवड्यातलं 2दा नाही तर 3दाच लावा. असं तेज येईल चेहऱ्यावर बोलायचं काम नाही. आणि मल्टीपर्पज आहे आपलं औषध. समजा एका दिवशी पाहुणा अचानकच आला भाजीला काही नसलं घ्या की त्यातलंच पीठ न व्हायरल. मल्टीपर्पज तुमची तूप काय श्रीखंड म्हणून वाढाल का? काय कामाचं डुप्लिकेट मालाचं सांगतो. डुप्लिकेट मालाची जाहिरात जोरात असते पण ज्या कामासाठी घेतलंय ते काम होईलच याची गॅरंटी. एक जणाला गाडी घ्यायची होती. कोणीतरी त्याला गाडीत बसू दिलं नाही. ते रागाला आलं. त्याला असा राग आला गड्याला. मित्राकडे गेला म्हणला 10,000 उष्ण दिलं. म्हणला का? म्हणला आजच गाडी आण तू त्या अमक्यानं मला बसू दिलं नाही. स्कॉर्पिओच घेऊन येतो. ती गडी तापल्याला आहे बघितलं त्याला मी काय बाकीचं सांगितलं नाही. खिशातनं 10 काढलं दिलं. म्हणलं जाऊ तिकडे पिडा. 10 घेतलं. कुठं मिळते रे म्हणला. म्हणला सांगलीला मिळते. गेलं की सांगलीला. 10,000 कसं पुसणं काय नाही निघाले स्कॉर्पिओ देणार तेव्हा. तिथं गेलं दुकानात शोरूम मध्ये गेलं. शोरूम वाल्यानं त्याला म्हणला गाडी आपल्याला ही गाडी घ्यायची आहे. त्यानं दाखवली स्कॉर्पिओ पुढं हीच गाडी घ्यायची कधी आजच न्यायची आहे. त्या सेल्समनला वाटलं बरं झालं ताजं गिऱ्हाईक. त्याने बी चांगला सांगितलं फिरवून आणला गाडीत बसवून. भारी गाडी म्हणलं. त्यानं सगळी माहिती सांगितली. परत शोरूम मध्ये आल्या. शोरूम मध्ये गाड्याला चहा कॉफी दिली. ताजं गिऱ्हाईक म्हणलं चहा कुठला कॉफीच दिली डायरेक्ट. म्हणले बोला आता काय दे घ्यायचं काय असेल ते. त्यानं सांगितलं हे पहा ही गाडी खूप चांगली आहे असं आहे तसं आहे. म्हणजे किंमत सांगा हो मला जास्त वेळ नाही मला पटकन जायचं घेऊन. म्हणजे याचं सगळ्यात साधं मॉडेल 16 लाखाला मिळतो. त्याची हवाच गेली. 16 म्हणलं ही 10,000 घेऊन गेलतो व उसनं. जसं 16 लाख म्हणल्यावर म्हणला का आपलं काम चेहरा पाडला. त्याच्यातनं शोरूम मधनं बाहेर आलं. योगायोग असा शोरूमच्या बरोबर विरुद्ध बाजूला एक दुकान होतं आणि त्या दुकानाच्या बरोबर वरती तशीच गाडीवर टांगलेली होती स्कॉर्पिओ. सेम टू सेम कलर सेम सगळं. पळतच त्या दुकानात गेला. म्हणला दादा ही गाडी चालती का? ती म्हणलं चावी दिलं पळती पण. ऐका
पळती बरं म्हणले मग कितीला आहे? म्हणलं 500ला द्या. आपल्याला गाडी आहे म्हणलं, आपल्या बजेट मधले 500 काढलं, दिलं. त्यानं स्कॉर्पिओ घेतली. माझा दृष्टांत संपला. आता मला सिद्धांताकडे यायचं आहे. मला सांगा, त्यानं गाडी घेतली का घेतली नाही? घेतली का नाही? घेतली का? कुठली घेतली? बोला, कुठली घेतली? स्कॉर्पिओ घेतली. मग त्यात बसूनच आला असेल सांगलीत ना. बोला 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 बोला, आला असेल का बसून? का नाही? बोला बोला बोला, का नाही? तर गाडी कशी आहे? डुप्लिकेट आहे. हा, डुप्लिकेट माल ज्या कामासाठी घेतलाय ते काम होईलच याची गॅरंटी नाही. ज्या कामासाठी घेतलाय ते जर काम व्हावं असं वाटत असेल तर ओरिजिनल माल घेतला पाहिजे. डुप्लिकेट माल घेऊन चालणार आहे का? नाही चालणार. आता ऐका, ओरिजिनल माल आणि डुप्लिकेट. आता माझा महत्वाच्या मुद्द्याकडे मी येतोय. आपण आतापर्यंत घेतलेला माल सगळा डुप्लिकेट आहे. तुम्ही म्हणाल कसा काय? मला सांगा, आपली प्रत्येकाची अपेक्षा कशाची येऊ? बोला, काय पाहिजे आपल्याला? सुख पाहिजे, बरोबर आहे का? दुःख कोणाकोणाला पाहिजे? करा की हात वर. गाडीत 4-5 पुती येते माझ्याकडे, फुकाट देतो. नाही मी कोणाला मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी व्हावे नाचवे. एक आई अशी होऊन गेली की जिनं देवाजवळ आपल्यासाठी आणि मुलांच्यासाठी दुःख मागितलं. कोण आहे ती? कुंती. ज्या वेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, आत्या तर तू आज मला भगवंत म्हटलीस ना, तुला पाहिजे ते माग, चल तुला आज देतो. तिनं सांगितलं, देवा जर द्यायचं असेल तर मला आणि माझ्या मुलांना फक्त काय दे? दुःख दे, संकट दे. ऐकताय का? असं म्हटल्यानंतर देव म्हणतायत, आत्या आता तुझं पोट भरलं नाही काय संकटानं? अरे जन्मल्यापासून आतापर्यंत तुझ्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त संकट आहे. जन्माला एकाच्या घरी आली, वाढली दुसऱ्याच्या घरी, नवरा मिळाला तोही पंडू रोगानं ग्रस्त, त्यातही त्याला शाप. 5 वर तुझ्याकडे होते, त्या वरानं तुला 3 आणि 4थीला 2 मुलं कशी तरी झाली. त्यालाही मारण्यासाठी तीर टपलेला. किती तुझ्याकडे तुझ्या जीवनात संकट यावी, आणि एवढी सगळी संकट असून सुद्धा आता मी द्यायला तयार आहे तर तू संकट मागते. त्यावेळेला कुंतीनं दिलेलं उत्तर खूप महत्वाचं आहे माय बाबू. कुंती शहाणी का वेळी थोडेसे लक्षात घ्या. कुंतीनं सांगितलं, देवा तू ज्या वेळेला आमच्यावरती संकट येतात, ज्या वेळेला आम्ही दुःखात असतो, त्या वेळेला तू आमच्या सोबत असतो. तुझ्याशिवाय जगणं शक्य नाही रे. माझ्या अंगावरती शहारे लेख महाराज, त्याच्याशिवाय जगणं, हो हे जगणं. ते पांडव अखंड वनवासी